नालसोबा में बुलडोजर एक्शन, बेघर हुए भूमिपुत्र आदिवासी समाज का विधायक के घर पर मोर्चा। नमस्कार, मैं टिया साहू और आप देख रहे हैं शुभकार। नालसोबा के अरनाला गांव से तस्वीर सामने आ रही है, जहां एक आदिवासी परिवार के घर पर बुलडोजर गिरा दिया गया। पीड़ित परिवार का कहना है कि वे कई वर्षों से यहां पर रह रहे थे और वो खुद को भूमिपुत्र बता रहे थे। कार्रवाई के बाद लाल बटवा के अधिकारियों के साथ आदिवासी समाज सड़कों पर उतर आए। उनका आरोप है कि विधायक राजू नाइक के बयान के बाद तुरंत बिना पारेपात समय दिए घर पर बुलडोजर चला दिया गया। प्रदर्शनकारी का कहना है कि हमसे बात तो करनी चाहिए थी, नोटिस देखकर सीधे घर उजाड़ देना ये कहां का न्याय है। हम ही वोटर हैं जिनके दम पर आप विधायक बने हैं। आदिवासी समाज की मांग है कि पुनर्वास की गठरी दी जाए और कार्रवाई से पहले संवाद का रास्ता अपनाया जाए। फिलहाल समाज ने विधायक के घर तक मोर्चा निकालने का ऐलान किया है। इस पूरे विषय पर वहां के लोगों ने क्या कुछ कहा, आइए जानते हैं। अर्नाळ्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाची, कातकरी समाजाची आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमची घरं जमीनदोस्त केली ऐन पावसाळ्याच्या तोंडावर, आणि आता आम्हाला कोणत्याही प्रकारचा आसरा राहिलेला नाही, म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी आहे की नैसर्गिक आपत्तीचा जो निधी असतो त्या निधीमधून आमच्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे, आणि ज्या घरांवर कारवाई झालेली आहे त्या आदिवासी कातकरी समाजाचे महिला आहेत। त्यांचे पाय जर तुम्ही बघले तर 3-3 इंच खिल्ले लागलेत त्यांच्या पायाला, दाखव पाय, सळे लागले पायामध्ये, आणि एका बाईचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। या अशा परिस्थिती किती घरांवर आमच्या कातकऱ्यांची 3 घरं आहेत, आणि वारली समाजाची 5 घरं आहेत, आणि बाकीचे कोळी समाजाची 3 बांधकामाची घरं आहेत। एकीकडे प्रशासनाने ही कारवाई केली असताना लोकप्रतिनिधीच्या घरी मोर्चा नेण्यामागचं कारण काय? 35 वर्ष राज्य होतं तेव्हा नाही ना कोणाची घरं मोडली, आणि तेव्हा नाही ना कधी आमदाराच्या घरावर मोर्चे निघाले। हे आत्ताच का घरं मोडली? आता आम्हाला मीडिया विचारते, पत्रकार विचारतायत की आमदाराच्या घरावर आजपर्यंत कधी मोर्चा निघाला नाही, तर त्यांना सुद्धा समजायला पाहिजे की आजपर्यंत आमदारांनी कधी घरं नाही ना मोडली। विधानसभेमध्ये तुम्हाला निवडून दिलंय तर लोकांची घरं मोडण्यासाठी मुद्दा उपस्थित करतात तुम्ही। या ठिकाणी वाढवण बंदर आहे, बुलेट ट्रेन चाललंय, हायवे चाललंय, लोकांच्या घरकुलाचा विषय आहे, गॅसचा एवढा मोठा टंचाई आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बाकीचे मुद्दे उपस्थित करायला पाहिजेत। तुम्ही घरं तोडण्यासाठी हे मुद्दे जर उपस्थित करत असतील, तिकडे पंखे फास्ट येतात, तिकडे रात्री 2 वाजता जाऊन तुम्ही पंखे स्लो करतात, पण या ठिकाणी आदिवासींची घरं मोडत असताना दिवसा कुठे जातात तुम्ही स्वतःला संघर्ष करण्यास सांगतात। या एवढ्या आदिवासी महिला इथं संघर्ष करायला आल्यात, कातकरी समाजाच्या बाया संघर्ष करतायत, तरुण मुली संघर्ष करतायत, आता संघर्ष करण्या गेल्या कुठे? शासनाने जी कारवाई केलेली होती ती वसई विधानसभा होती, पण हे नालासोपारा विधानसभेला टार्गेट काय करतात? मी काय म्हणालो की हे सगळं जे राजकारण आहे ना, हे तुमच्या लक्षात, म्हणजे अगदी मीडियाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे, आणि जो राजकीय कार्यकर्ता असेल सगळ्या लोकांच्याच लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये शुद्ध राजकारण, यांना कुठल्याही पद्धतीने हे जे काही कोणाची घरं तुटली गेलेली आहेत, बेघर झालेली आहेत, यांच्याविषयी काही घेणं देणं नाही। संपूर्ण राजकारण सुरू आहे, आणि त्यामुळे जे काही हे सो कॉल्ड न्याय मागतात ना, तो न्याय कुठल्याही पद्धतीने मिळणार नाही। आपल्याला स्वतःला हिरो करा आणि त्याच्यातनं भारतीय जनता पक्ष आणि आमदार यांना टार्गेट करा, अशा पद्धतीचं। म्हणजे हा तुम्ही बघितलात तर कशा पद्धतीचं आहे की कारवाई समजा वसई विधानसभेत अर्नाळा होते, राजन नाईक नालासोपारा विधानसभेमध्ये त्यांचा तो विषय भी नाही। दुसऱ्या बाजूला राजन नाईकांनी जो प्रस्ताव मांडलेला किंवा जी मागणी केलेली ती बांगलादेशींच्या विरोधात, आणि आमचे कोळी बांधव आहेत त्यांना जी पारंपरिकरित्या जागा दिलेली आहे त्या जागेवरती अतिक्रमण होतं आहे, ते थांबवावं, त्याच्यावरती कारवाई करावी, अशा संदर्भातलं होतं। याच्यामध्ये काही विषय, आणि मुळात कारवाई प्रशासनाने केली आहे। कारवाई का राजन नाईक स्वतः बुलडोजर घेऊन गेले नाही किंवा माणसं घेऊन गेली नाही, त्यामुळे जा प्रशासनाला विचारायच्या वेळी आमदारांच्या घरावरती कार्यालय, मोर्चा, हे सगळं मॅन्युप्युलेटेड आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे, आणि त्यामुळे याच्या मागे कोण आहे हे जनतेला कळतंय। आणि आज अर्नाळा या गावामध्ये वर्षानुवर्षापासून राहत असलेला आदिवासी कातकरी समाज, त्याचबरोबर कोळी समाज हा इथला भूमिपुत्र स्थानिक आहे, आणि त्यांना 8 तारखेला नोटीस तयार केली। ही नोटीस 11 आणि 12 ह्या 2 दिवस वाटप केली। आम्हाला 12 तारखेला नोटीस दिली, आणि 13 तारखेला सकाळी आमच्या राहत्या घरांवर बुलडोजर फिरवून लोकांची घरं जमीनदोस्त केली। एके बाजूने सरकार सांगतंय की दुपारी 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका, पण आज ही जी तुम्ही परिस्थिती पाहिली तर घरावर आमच्या छप्पर नाही, दुपारी उन्हात राहत नाही आणि रात्री मच्छरमध्ये राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सरकारने एक ना हजारो कायदे बनवले की कातकऱ्यांचं पुनर्वसन करा, कातकऱ्यांचे स्थलांतर थांबवा, कातकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, परंतु एके बाजूने आमची राहती घरं कातकऱ्यांनी स्वतः, इथं कातकरी समाजाने जे भंगार वेसून लोकांची मजुरी करून, मच्छी जमा करून, असे छोट्या मोठ्या व्यवसाय करून त्यांनी स्वतःची घरं, पैसे जमा करून घरं बांधलेली, ही घरं सरकारने उद्ध्वस्त करण्याची कामं केलेली आहेत। आणि आम्हाला सांगतात की तुमच्याकडे सातबारा आहे का, तुमची जमीन नावावर आहे का? प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की पहिला ह्या जमिनीवर कातकरी समाज आला, आदिवासी समाज आला, आणि नंतर ह्या प्रशासन नावाचं प्राणी आलं।
तर आमच्याकडे कागदा नाही, ह्याचा दोष आमचा नाही, ह्याचा दोष सरकारचा आहे. सरकारने आम्हाला कागदा पुरवायला पाहिजे होती. आमच्या शेतामध्ये कागद नाही पिकत किंवा आमच्या घरामध्ये कागद नाही पिकत, तर कागद देणं हे काम हे सरकारचं काम होतं. आणि आम्हाला आमच्यावर पूर्णपणे सुडबुद्धीने आम्ही सतत सरकारच्या विरोधात, राजकीय पक्षाच्या विरोधात जिथं कुठं अन्याय होईल तिथे जाऊन आम्ही आंदोलनं करतोय, मोर्चे काढतोय. आणि या सगळ्या गोष्टीचा राग धरून आम्हाला 2 दिवस लागोपाठ सांगण्यात आलं का तुम्ही भाजपमध्ये या, तुमची घरं आम्ही वाचवू. पण आम्ही त्यांना सांगितलं की घरं मोडली तरी चालतील, पण आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर सकाळी आमची राहती घरं जमीनदोस्त केली, आमच्या पक्षाचं कार्यालय तोडलं. आणि ज्या भाजपचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला की अर्नाळा या गावामध्ये बांगलादेशी लोक राहत आहेत, तर अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बांगलादेशी असल्याचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. काही बांगलादेशी तुरुंगात सुद्धा होती. आज ते बांगलादेशी लोक जामीनवर सुटून आलेले आहेत. त्यांची घरांना हात सुद्धा लावला नाही आणि फक्त इथं कातकऱ्यांची आणि आदिवासींची घरं आणि लाल बावटा पक्षाचं कार्यालय हे जाणून बुजून जमीनदोस्त केलं. आणि आम्हाला खास करून सांगायचं आहे की त्या बांगलादेशींच्या घरांना प्रोटेक्शन का दिलं, तर आमच्याकडे काही पुरावे आहेत. जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा साहेब आणि इथलं BJPचं माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि बाकीचे जेव्हा भाजपचे नेते या गावामध्ये आले होते अर्नाळ्याची स्मशानभूमीचं उद्घाटन करण्यासाठी, तेव्हा यांच्यासोबत 10 ते 15 पण गावातलं स्थानिक लोक नव्हते. आणि तेव्हा मॅजॉरिटी दाखवण्यासाठी या लोकांनी बांगलादेशींना जमा केलं आणि त्यांच्या फोटोमध्ये ह्यांच्या खांद्याला खांदा लावून तो बांगलादेशी लोक उभे आहेत आणि त्यांच्या घरांना या लोकांनी प्रोटेक्शन दिलं आणि आमच्या पक्षाचं कार्यालय आणि आमची घरं उद्ध्वस्त केली. आज या ठिकाणी कातकरी समाजाचे नेते आणि कोळी समाजाचे कार्यकर्ते, आगरी सेनेचे नेते, बहुजन विकास आघाडीचे उपमहापौर काल येऊन गेले. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे जिल्हा प्रमुख आणि बाकी सर्व चळवळीतले कार्यकर्त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे, आम्हाला धीर देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या पक्षाचे जिल्ह्याची कमिटी, राज्याचे प्रतिनिधी आणि सगळे शहापूरपासून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला बळ देण्यासाठी आज आलेले आहेत. आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला काल की आपण जर आपली घरं अशा पद्धतीने कोणाच्या तरी खोट्या माहितीने आपली घरं तोडली गेली तर मग इथल्या जे आमदार आहेत स्नेहा दुबे पंडित, त्या श्रमजीवी संघटनेतून अतिशय चळवळीतून वर आलेले आहेत आणि आज आमदार बनलेत. खरं म्हणजे आम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोय, आम्हाला मारून 2 तुकडे केले तरी चालतील पण आम्ही भाजपला मतदान करणार नाही अशी आमची परिस्थिती होती. पण आम्ही सोनूताईला बघून, स्नेहा दुबेंना बघून त्यांना मतदान केलं आणि आज त्याचा पस्तावा आम्ही भोगतोय. जास्ती नाही, फक्त 3000 मताने सोनूताई निवडून आली आणि ती मतं आम्ही सांगू शकतो हक्काने की आमची लोकांची मत. सगळी पापा धावाय गेला तो यशस्वी बघत असेल. शुभकार साहू की रिपोर्ट। ऐसे और तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए हमारे साथ और देखते रहिए शुभकार।